क्लासेसच्या नावाखाली पालकांकडून भली मोठी रक्कम वसूल केली जाते, मात्र सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केलं जातं. नागपुरातील अशाच 103 कोचिंग क्लासेसना मनपाच्या अग्निशमन विभागानं नोटीस बजावली आहे. ही कोचिंग आणि ट्यूशन क्लासेस विद्यार्थ्यांसाठी किती सुरक्षित आहे याचा घेऊया आढावा. लखनौमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि कोचिंग क्लासेसमध्ये शहरातील जेवढे कोचिंग क्लासेस आहेत त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा प्रभावी आहे की नाही, उपयुक्त आहे की नाही याची तपासणी करण्यात येते. त्यापैकी काही वर नोटीस देऊन कारवाई देखील करण्यात आलेली आहे. रुपालीताई ठाकूर आहेत आपल्यासोबत, अग्निशमन सभापती आहेत महानगरपालिकेचे. ताई, कशा प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे आणि काय कारण सांगाल? लखनौमध्ये जी घटना घडली ट्युशन क्लासेसमध्ये, ही घटना आपल्या नागपूरमध्ये नाही व्हावी म्हणून आम्ही यावर प्रथम पाऊल उचललेलं आहे. प्रत्येक ट्युशन क्लासेसमध्ये जाऊन आम्ही पाहणी करत आहोत. याच्या पहिले पण आम्ही आकाश ट्युशन क्लासेसमध्ये पाहणी केली आहे. आता ही रहाटे ट्युशन क्लासेस आहे. वेगळ्या वेगळ्या ट्युशन क्लासेसमध्ये आम्ही पाहणी करणार आहोत. काही आढळलं का या ट्युशन क्लासेसमध्ये काही बाबींची पूर्तता जी आवश्यक आहे ती करण्यात आलेली नाहीये किंवा कुठे पूर्णता करण्यात आली? असं आम्ही इथे जसं उभा आहोत रहाटेमध्ये, तर एक्झिट इथे एकच आहे. तर ही दुसरी एक्झिट आता करणार आहे. यांना आम्ही मुदत देत आहोत. जर या मुदतीमध्ये त्यांनी केलं नाही तर मग ही ट्युशन क्लासेस सीज करणार. काही 103 जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांना नोटीस देखील बजावलेली आहे की त्यांनी पूर्तता केलेली नाहीये म्हणून शहरात नोटीस देणं सुरू आहे. पूर्ण ठिकाणी नोटीस गेलेले आहे आणि त्यांना वेळ दिलेली आहे. जर पूर्ण कारवाई नाही केली किंवा आवश्यक जी आहे प्रतिबंधक कारवाई नाही केली तर मग काय महानगरपालिका पाऊल उचलेल? त्यांनी नियमाविरुद्ध जर काम केलं आणि नियमाविरुद्ध जर अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या सपोर्टमध्ये केलं तर अधिकाऱ्यांवर पण आणि ट्युशन क्लासेसवर दोघांवर कारवाई करण्यात येईल. अग्निशमन अधिकारी आहेत आपल्यासोबत शिवाजी शिर्के. सर, काय सांगाल, नेमके नियम काय आहेत? नियम काय सांगतात अग्निशमन विभाग? ऍक्च्युली क्लासेसला आपला असा काही नियम नव्हता पहिले आणि ते क्लासेस छोट्यातून मोठे होतात. त्याच्यानंतर आमच्या अधिनियमाच्या कारवाईसाठी 2 NBC आणि याच्या माध्यमातून आम्ही कारवाई करतो. तर कारवाई करता करता त्यांना जे आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन नाही करत, पण जे नियमात बसते ते आम्ही त्यांना नोटीस देतो. पहिल्यांदा सगळ्यात पहिले 3 तासाचा नोटीस देऊन आम्ही चेक करतो. सगळं चेक केल्यानंतर आम्ही त्यांना ती यंत्रणा सांगतो की हवी, त्यांना वेळ देतो, अवधी देतो. एक कधी 7 दिवसाचा देतो, कमी राहिलं 7 दिवसाचा देतो, कधी कधी पूर्ण इन्स्टॉलेशन व्हायचं राहील 1 महिना देतो समजा. तर त्या पद्धतीने आपली ती यंत्रणा आहे. एखाद्या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा काय असायला पाहिजे आणि महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे काय नियम आहेत? जर 2 मजली 3 महानगरपालिकेचे नियम नाहीत, हे स्टेट गव्हर्नमेंटचे नियम आहेत. NBC हे नॅशनल याचे नियम आहेत. त्याच्यामुळे आपण स्वतःहून काही करू सांगत नाही त्यांना. काही नियम आहे ते तसं आम्ही 15 याच्या वरच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांना देतो समजा, आणि सुरुवातीपासून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे सगळे आणि मग कंप्लायन्स या पद्धतीचं तो हे आहे. पण क्लासेस छोट्या राहते, एक सिंगल फ्लोअर राहते, नंतर एक वाढवतात. तर त्यांना की आमची अशी हे नव्हती. पण आता ते नियमात असं आहे की 100 पोरं किंवा 100 हे जर झाले तर त्यांना ते नॉर्म्स लागू होतात. कुठले नॉर्म्स आहेत? म्हणजे जसं ते पाईपलाईन जायची, कधी कधी छोटस राहते त्यांना आम्ही एस्टिब्युशन प्रोव्हाइड करतो. तर आता रेशीमबागला आम्ही कारवाई केला त्यांना, तर त्यांच्या जो इन्स्टॉलेशन नव्हतं केलं तर आम्ही त्यांच्या कारवाई त्यांनी केलं इन्स्टॉलेशन. आमचं म्हणणं असं की मुलांचा किंवा त्या लोकांचा धोक्यातून बाहेर काढणं हे आमचं काम आहे. अशी घटना घडते हे सांगून नाही येत, बरोबर ना. त्याच्यामुळे आम्ही सेफ्टी म्हणून त्यांना ते करायला लावतो आणि त्यांनी नेहमी त्यांना ट्रेनिंग पण द्यायचा प्रयत्न करतो. आता यांना आम्ही दिला आहे, तर यांनी सांगितलं की आम्ही ट्रेनिंग पण दिला पोरांना यायला. आणि जे रेसिडेन्शियल राहतात त्यांना माहिती असायला पाहिजे ते सगळं यंत्रणा. कधी फायर ब्रिगेड यायला फार वेळ लागतो तेवढा, तो पण असायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. कोचिंग क्लास पडताळणीत काही धक्कादायक सत्य समोर आली आहेत. कोल्हापुरातील 80% क्लासेस आणि अभ्यासिका या विनापरवाना आहेत. पाहुयात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं देखील आता कोल्हापूरमध्ये अनेक क्लासची तपासणी जी आहे ती केलेली आहे आणि यामध्ये अनेक क्लास विनापरवानाधारक त्या ठिकाणी असल्यास देखील समोर आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मनीष रणबीसी आहे, जे मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत. कशा पद्धतीनं या पार्श्वभूमीवरती तपासणी आता झालेली आहेत, काय नेमकं तुम्हाला या तपासणीत आढळलेलं आहे? आपण आता न्यूज वाचलेलीच आहे की यूपीमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही ह्याच्या आधी पण 2023ला 24ला आम्ही तपासणी केली होती क्लासेसची. त्यामध्ये पण आपण काही क्लासेसना आपण नोटीस दिली होती, आपण सील पण केला होता.
आता सध्या आम्ही 3 दिवस झाले आमचे स्टेशन ऑफिसर्स आता कोल्हापूर शहरामध्ये जे क्लासेस आहेत किंवा मोठे मोठे अकॅडमीज आहेत त्याचं तपासणी करत आहेत. सदर तपासणीमध्ये आता आम्हाला असं निदर्शनात आले आहेत की 90% जे क्लासेस आहेत त्यांनी परवाना न घेता ते क्लासेस चालू आहेत किंवा काही असे आम्हाला आढळलेले आहेत की ते कन्फाईन स्पेसमध्ये एकदम छोट्या स्पेसमध्ये आहेत. त्यांना आपण कंपल्सरी नोटीस देऊन बंदच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना परवाना पण रीतसर परवाना घेण्यासाठी आम्ही त्यांना फोर्स केलेला आहे. क्लासेसमध्ये आपल्या पाल्यांना पाठवत असताना आपण थोडी खबरदारी घेणं पण गरजेचं आहे की तो क्लास हेल्दी आहे का, तो प्रॉपर त्याला एक्झिट आहे का, किंवा हे जे नॉर्म्स आहेत हे आम्हाला महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव सुरक्षा उपाययोजना ह्यानुसार आम्हाला जे गाईडलाईन्स आम्हाला जे डायरेक्टर ऑफिसकडनं मिळतात किंवा आम्हाला कमिशनर सरांकडनं जे मिळतात त्याप्रमाणे आपण ते गाईडलाईन्स फॉलो करतो. तरी ह्या क्लासेसनी आणि अकॅडमीजनी हे फॉलो करणे एकदम अत्यंत गरजेचे आहे. आणि ह्याची एक पार्श्वभूमी अशी आहे की आपल्याला जर कुठे आग लागून समजा जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास ती सर्वस्व जबाबदारी ही त्या क्लासेस जो चालवतो त्याची राहणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.